हॅलो माय स्वीट लिटल फ्रेंड्स, हाऊ आर यू? तुम्ही बरे आहात ना? आज आपण तुमच्या सिलेबस मधला नेक्स्ट चॅप्टर मुलाईस काथोनी हा वाचूया. हा खूप प्रेरणास्पद चॅप्टर आहे. ह्याच्यात अशा माणसाच्या बाबतीत कहाणी दिली गेली आहे. ही खरी घटना आहे. ह्याच्यात काहीच म्हणजे असं काल्पनिक नाही आहे. आणि ही खरी घटना आहे जे की एक माणसाने आपल्या इच्छाशक्तीने कशा प्रकारे जे आहे एक जागा पूर्ण बदलून दिली आणि लोकांना म्हणजे की खूप जे आपले प्राणी असतात, पशुपक्षी असतात, त्यांच्या कामाची ती जागा बनली. तर काय आहे ही नेमकी कहाणी? चला वाचूया. मोलाईस काथोनी. तर मुलांनो, तुम्ही सोचत असाल की हे मोलाईस काथोनी ह्याचा अर्थ काय आहे? तर ह्याचा अर्थ मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार. हे आपण जसं जसं हा चॅप्टर वाचू, ही स्टोरी रीड करू, तसं तसं तुम्हाला आपल्या आपच कळेल की हे काय आहे या चॅप्टरचं नावाचा अर्थ. आपण आता हे चॅप्टर वाचायची सुरुवात करायची. वन डे इन द टेरिबल समर सीझन ऑफ 1979 चेंज द लाईफ ऑफ जाधव पाईन. एक दिवशी खूप गरमीचा भयंकर दिवस होता. गरमीचे दिवस असतात ना, उन्हाळ्याचे दिवस, भयंकर उन्हाळ्याचे ऋतू होता. आणि 1979 या वर्षी चेंज द लाईफ ऑफ जाधव पाईन. या वर्षी जे आहे जाधव पाईन नावाचा एक माणूस होता, त्याचा जो आहे लाईफ, त्याची पूर्ण जीवन बदलून गेला. 1979 मध्ये उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये काय झालं असेल बघा. ही लिव्हड इन अ स्मॉल विलेज ऑन द बँक्स ऑफ द ब्रह्मपुत्र. तर तो जे आहे एक लहानशा गावात राहत होता. बँक्स ऑफ द ब्रह्मपुत्र म्हणजे ब्रह्मपुत्र एक नदीचं नाव आहे. तर या ब्रह्मपुत्र नदीच्या काठावरती, बँक्स म्हणजे काठ, तर त्याच्या काठावरती एक गाव होतं छोटस, तिथे तो राहत होता. द ब्रह्मपुत्र इज अ ग्रेट रिव्हर. आता ही ब्रह्मपुत्र जी आहे फार फार फारच मोठी नदी आहे. इन प्लेसेस इट इज मोर देन 7-8 किलोमीटर्स वाईड. काही काही जागी तर ही 7 ते 8 किलोमीटर सुद्धा रुंद आहे. वाईड म्हणजे चौडी, खूप रुंद आहे ही. इट हॅज मेनी सँडबार्स अँड इवन आयलँड नोन ॲज मजुली आयलँड. आता या नदीला काय की इतकी मोठी नदी आहे. सँडबार्स. सँडबार्स म्हणजे नेमकं काय? सँडबार्स म्हणजे वाळू असते, वाळूचे टिले, लहान मोठे ढीग असतं ना, लहान ढीग मोठं ढीग, तर त्याला सँडबार्स म्हणतात. हे सँडबार्स हा शब्दाचा प्रयोग या लेसन मध्ये परत परत होणार आहे. तर तुम्ही ह्याला नीट प्रकारे समजून घ्या. हे पहा, चित्र दिलं आहे, ह्याच्यात बघा, तुम्ही समजायची कोशिश करा की ही नदी आहे ब्रह्मपुत्र. आणि हे पहा सँडबार्स हे असे असे, हे जो हा व्हाईट पार्ट दिसतोय हा सँडबार्स आहे. म्हणजे की समजून घ्या हे वाळूचा ढीग आहे. कुठे लहान आहे, कुठे मोठा आहे, कुठे अगदी छोटा आहे. तर हे सगळे सँडबार्स आहेत. ठीक आहे. तर हे वाळूचे ढीग असतात. तर हे सांगतात ते की इथे काय होतं, इट हॅज मेनी सँडबार्स. याला खूप सारे सँडबार्स आहेत, असे वाळूचे ढीग आहेत. अँड इवन अन आयलँड नोन एज मजुली आयलँड. तर एक आयलँड सुद्धा आहे ज्याला की मजुली आयलँड म्हणतात. आता आयलँड नेमकं काय असतं? आयलँड म्हणजे ज्याच्या चारीकडे पाणीच पाणी असे आणि मध्ये जे आहे कोणती जागा असेल त्याला आयलँड म्हणतात. ठीक आहे. तर ह्याला आपण बेट सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे आहे. वॉटर्स ऑफ द ब्रह्मपुत्र ऑफन फ्लड मजुली अँड द सँडबार्स. तर ब्रह्मपुत्रचं पाणीनी कैदा म्हणजे कित्येकन वेळा ही जी मजुली आयलँड आहे, म्हणजे जी बेट आहे ह्याला आणि सँडबार्सला फ्लड होऊन जातं. फ्लड म्हणजे काय की वाहून जातं सगळं. ह्याच्यात हे असं वाहून जातं, इतकं भयंकर पाणी या नदीत येतं, उफान येतो. ऍट टाइम्स द रिव्हर इव्हन स्वीप्स अवे सम ऑफ द सँडबार्स. आणि कितीकंदा हे जे सँडबार्स आहेत त्यांना स्वीप करतं, म्हणजे वाहून आपल्या बरोबर घेऊन जाते ही नदी, असंही होतं. When Jadhav was about 15 years old, he saw a terrible sight. आता काय झालं, एकदा जाधव जेव्हा 15 वर्षाचा होता फक्त, तेव्हा त्यांनी एक खूपच भयानक दृश्य बघितलं. काय बघितलं त्यांनी? ऑन वन ऑफ द सँड बार्स थाउजंड्स ऑफ स्नेक्स ले डेड. त्यांनी पाहिलं की एक अशा सँड बार्स मध्ये, पहा जसे असे दाखवतात आहेत ना, अशा प्रकारचे एक सँड बार मध्ये हजारो हजार जे आहे सर्प जे आहे ते मेलेले पडले होते. दे हॅड बीन वॉश्ड अशोर विथ द फ्लड. तर ते काय झालं होतं, ते फ्लड बरोबर म्हणजे की जे आहे पाण्याबरोबर, पाण्याच्या बहावाबरोबर ते इथे पोचून गेले होते. विथ नो ट्रीज टू प्रोटेक्ट देम दे हॅड ऑल डायड इन द स्कॅल्डिंग सन. आता हे का मेले? कारण की त्यांना वाचायकरता जागा नव्हती, त्यांना कोणते झाडं झुडपं नव्हते. वृक्ष म्हणून आपल्याकरता जरुरी असतात. तर चूंकि त्यांना कोणते वृक्ष नव्हते जे त्यांना प्रोटेक्शन देऊ शके, जे त्यांना जागा देऊ शके राहायची, ते आता ते सगळे जे आहे मरून गेले इन द स्कॅल्डिंग सन, म्हणजे खूप जास्त उन्हामध्ये
ते बिचारे तडपून तडपून आणि मरून गेले. जाधव वॉज सिम्पली हॉरिफाईड. जाधव हे दृश्य बघून खूप जास्त तो सहमून गेला, खूप हदसावून गेला तो. ही सॅट डाऊन अँड वेप्ट. तर तो खालती बसला आणि खूप रडला. देअर अँड देन ही फाउंड हिज मिशन. आणि त्याच वेळी त्याला आपल्या जीवनाचा उद्देश मिळाला, त्याला एक मिशन मिळाला की त्याला आपल्या लाईफमध्ये काय करायचंय. टू टर्न द सँडी बॅरन लँड ग्रीन विथ ट्रीज. आणि ते काय होतं की हा जो सँडी म्हणजे की वाळूनी भरलेला, आणि बॅरन म्हणजे जो उपजाऊ नसतो, ठीक आहे. तर तो अशा प्रकारची जमीन, अशा प्रकारची सँडी वाळूनी भरलेली जमीन, त्याला ग्रीन विथ ट्रीज, त्याला काय करायचं, झाडांनी वृक्षांनी हिरवं करायचं. म्हणजे हे खूपच मोठी गोष्ट होती, अगदी म्हणजे की नाही सारखं होतं, पण त्यांनी ते आपला निश्चय केला की मी हे करून दाखवेन. For more than 30 long years, Jadhav Payeng toiled on the dry, barren area and transformed it into a forest. तर 30 वर्षापेक्षा जास्त लागले या जाधव पायंगला, पण त्यांनी खूप मेहनत केली आणि त्यांनी ह्या ज्या सुख्या बंजरची जमीन होती तिला जे आहे एका फॉरेस्ट मध्ये, जंगलमध्ये पूर्ण तब्दील करून दिलं. तिथे इतके झाडं लावले आणि इतकी त्यांनी मेहनत केली. बघा, हा झाडं लावतोय इथे जाधव पायंग आणि काय म्हणतोय, विदाउट ट्रीज वी विल ऑल सफर अँड डाय. म्हणजे की बिना जे आहे झाडांच्या, बिना वृक्षांच्या आपण लोक सफर करू, आपल्याला खूप त्रास होईल आणि आपण सगळे एक दिवशी मरून जाऊ. तर म्हणूनच त्यांनी त्या सर्पांना मेलेला पाहिलं, त्यांनी त्याच्या मनावरती खूप असर केला आणि त्यांनी सोचलं की मला काही करून दाखवायचं आहे, मी करेन असं काहीतरी. तर अशा प्रकारे जाधव पायंग्स फॅमिली अँड फ्रेंड्स कॉल्ड हिम मुलाई. जाधव पायंगचे जे मित्र होते आणि जी परिवार होता ते त्याला मुलाई म्हणायचे. जसं की तुमच्या लोकांचे पण निकनेम्स असतील ना, ह्याला आपण निकनेम्स म्हणतो. जसं समजून घ्या, कुणाचं चांगलं नाव काय आहे, शाळेचं नाव आहे प्रियंका, पण घरी तिला पिंकी पिंकी म्हणतात, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे जे आहे असतं त्याला निकनेम म्हणतात. तर हे मुलाई, ह्याचं निकनेम, घराचं नाव होतं मुलाई, जे तिचे मित्र आणि घरचे लोक म्हणायचे. ऍट फर्स्ट मुलाई वर्कड इन अ फॉरेस्ट डिपार्टमेंट स्कीम टू प्लांट ट्रीज. पहिले जे आहे मुलाई, तो एक वन विभाग मध्ये काम करत होता आणि जे त्याचं काम होतं की प्लांट ट्रीज म्हणजे झाडं लावणे, हे त्याचं विभागाचं काम होतं. फॉर सम रिझन दॅट वर्क स्टॉप. आता काही कारणांनी ते जे काम होतं झाडं लावायचं ते थांबलं. ऑल द अदर लेबरर्स लेफ्ट बट नॉट मुलाई. आता बाकी जितके पण जे आहे लेबरर्स होते, मजदूर होते, सगळ्यांनी ते काम सोडून दिलं, कारण की ते बंद होऊन गेलं होतं. पण मुलाईनी ते काम नाही सोडलं. ही डिसाइडेड टू कॅरी ऑन द वर्क ऑल बाय हिमसेल्फ. त्यांनी काय सोचलं की मी हे काम आपल्या मनाने आणि स्वतः करेन, कुणाच्या बिना ह्याच्या. ही वेंट टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर्स अँड द एल्डर्स इन हिज विलेज. तर त्यांनी काय केलं की तो फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे वन विभाग मध्ये गेला आणि तिथले जे ऑफिसर्स होते, मोठे मोठे जे अधिकारी लोक होते, त्यांच्याजवळ गेला आणि गावाचे जे मोठे लोक होते, एल्डर्स म्हणजे जे मोठे वयाने मोठे लोक होते, त्यांच्याजवळ सुद्धा तो गेला. बघा इथे काय लिहिलंय, आय विल गो ऑन प्लांटिंग ट्रीज टिल देअर इज लाईफ इन माय बॉडी. म्हणजे काय झालं की मी जे आहे झाडं लावत राहीन, मी वृक्ष लावत राहीन जिथवरी माझ्या अंगात रक्ताची एक थेंब पण आहे, ठीक आहे. टिल देअर इज लाईफ इन माय बॉडी म्हणजे माझ्या अंगामध्ये जे आहे जीवन आहे तिथवरी मी हे करत राहीन, मी झाडं लावत राहीन. मुलाई, नथिंग ग्रोज ऑन द सँड बार्स, डोंट वेस्ट युअर टाइम. आता तिला लोक काय ऍडवाइस देऊ लागले, मेनी ऑफ देम ऍडवाइज. खूप लोकांनी तिला ऍडवाइस दिली, सल्ला दिली की मुलाई, अशा सँड बार्स मध्ये, अशा जागी वाळूंच्या टिळ्यामध्ये, ढीगमध्ये काहीच नाही उगणार आहे, तर तू आपला जो वेळ आहे तो घालवू नकोस. बट समवन टोल्ड हिम टू ट्राय ग्रोईंग बॅम्बू. पण त्याला कोणीतरी अशी सल्ला दिली की तू तिथे बॅम्बूचं ट्री जे असतं ते म्हणजे ज्याला आपण बास म्हणतो, बासचं झाड, ते तू तिथे लाव, ते बहुतेक उगून जाय. द फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल गेव हिम सम सॅपलिंग्स. तर जे वन विभागचे जे लोक होते त्यांनी त्याला काय दिलं, सॅपलिंग्स म्हणजे लहान लहानचे जे झाडं असतात एकदम, जे आपण उगवाय करता लावतो, ते त्याला दिले. अर्ली नेक्स्ट मॉर्निंग मुलाई वेंट टू द आयलँड अँड प्लांटेड हिज फर्स्ट ट्री केअरफुली. आता त्या नेक्स्ट दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी अगदी खूप पहाटे तो जो आहे मुलाई, तो गेला त्या आयलँड वरती. म्हणजे की आयलँडचा अर्थ आता मी तुम्हाला सांगितला, त्याच्या चारीकडे पाणी असतं. तर अशा त्या बेटावरती गेला वाळूच्या, आणि तिथे त्यांनी पहिला जो आपला जो ट्री होता, पहिला जो झाड होता, तो खूप अगदी आरामाने आणि खूप सतर्कतेने त्यांनी त्याला तिथे प्लांट केला, त्यांनी तिथे लावलं. आफ्टर दॅट ही विजिटेड द आयलँड एव्हरी डे. आणि त्या दिवशी नंतर
त्या आयलंडला तो रोज जाऊ लागला. वॉटरिंग अँड टेंडिंग द प्लांट्स विथ लव्ह. आणि त्या ज्या झाडाला तो खूप प्रेमाने आणि जसं आपण खूप मायेने करतो ना, माया ममतानी त्याला तो वाढवू लागला, पाणी देऊ लागला. द प्लांट्स बिगेन टू ग्रो. आणि अशा प्रकारे काय झालं की ते जे झाड होते, पहिले त्यांनी एक झाड लावलं, मग त्यांनी अनेकही झाडं लावले ह्याचे. ते जे झाडं होते ते काय करू लागले, ग्रो करू लागले, वाढू लागले. विथ दॅम मोलाईज होप्स ऑल्सो ग्रू. आणि त्याच्याबरोबर मुलाईच्या ज्या आशा होत्या त्या सुद्धा वाढू लागल्या. ही बिगेन टू लुक फॉर मोर सॅपलिंग. तर तो आता अनेक जास्त सॅपलिंग म्हणजे जे लहान लहान झाडं असतात ज्याच्याने आपण वृक्ष मोठे होतात, तर ते झाडं आणले त्यांनी अगदी लहान लहान. अँड अदर टाइप्स ऑफ ट्रीज. आणि दुसऱ्या प्रकारचे पण तो वृक्ष तिथे आणू लागला, म्हणजे झाडं आणू लागला. ही ब्रॉड सिल्क कॉटन सॅपलिंग्स नेक्स्ट. तर आता त्यांनी नेक्स्ट काय आणलं, सिल्कचे आणि कॉटनचे सॅपलिंग्स आणले. ठीक आहे, हे आणले त्यांनी. कॉटन म्हणजे काय, जे आपण सूत असतं ते, हे सगळं आणलं. टू हिज डिलाइट दे टूक रूट ऑन द आयलँड. आणि त्याच्या प्रसन्नतेकरता हे सगळं तिथे वाढू लागलं. त्यांनी रूट पकडून घेतली त्या आयलँड अशा जागी सुद्धा. पार्ट ऑफ द आयलँड वॉज नाव डॉटेड विथ ग्रीन. आता काय झालं की त्या आयलँड मधला एक पार्ट, एक भाग जो आहे तो हिरवा हिरवा दिसू लागला त्याच्या इतकी मेहनतीने. हे असं संभव नव्हतं. त्यांनी खूप मेहनत केली आणि खूप मायेने त्यांना वाढवलं, म्हणून हे संभव झालं. बघा, मॅन नोज हाऊ टू कट अ ट्री, नॉट हाऊ टू प्लांट इट, ग्रो इट. म्हणजे की माणसाला हे माहितीये की झाडाला कसं कापावं, पण त्याला उगवणं नाही माहिती. प्लांट इट म्हणजे उगवणं नाही माहिती, तर म्हणून लिहिलंय ग्रो इट, म्हणून त्याला ग्रो करा. आता आपण आज एवढंच वाचूया. ह्याचा नेक्स्ट पार्ट, ह्याच्या पुढे काय झालं हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. ह्याचा आपण एक क्वेश्चन आन्सर्सचा पार्ट सुद्धा आज बघूया. आता आपल्याला ह्याच्यात काय करायचंय, क्वेश्चन आन्सर्स आहे. ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट असा दिलाय यांनी, की म्हटलंय की तुम्ही जो आन्सर शोधाल तो कोणत्या पॅराग्राफ मधनं आहे, ते पॅराग्राफचा नंबर सुद्धा आपल्याला लिहायचा आहे. तर मी हे पॅराग्राफ नंबर लिहिले आहे, ह्यांना तुम्ही जरूर बघा की या पॅराग्राफ मध्ये याचा आन्सर तुम्हाला मिळतो की नाही मिळत. पहिला क्वेश्चन बघा, व्हॉट टेरिबल साईट डिड यंग मुलाई सी. यंग मुलाई म्हणजे की जो लहान मुलाई, 15 वर्षाच्या मुलाई होता, त्यांनी काय खूप विभत्स दृश्य काय बघितलं. मुलाई सॉ थाउजंड ऑफ स्नेक्स ले डेड ऑन वन ऑफ द सँडबार्स. त्यांनी बघितलं की एका सँडबार मध्ये हजार जे सर्प आहेत ते मेलेले पडले आहे. हे कुठून घेतलंय, पॅराग्राफ 2. पॅराग्राफ 2 मध्ये मला याचा आन्सर मिळाला. मग बघा, व्हॉट डिड मेनी ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अँड विलेज एल्डर्स ऍडवाइज. आता जे वन विभागाचे लोक होते आणि मोठे लोक होते गावाचे, त्यांनी मुलाईला काय ऍडवाइस दिलं, काय सल्ला दिली. तर ह्याचा आन्सर बघा, मेनी ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अँड विलेज एल्डर्स ऍडवाइज्ड हिम नॉट टू वेस्ट हिज टाइम इन ग्रोइंग ट्रीज. तर त्या सगळ्यांनी सल्ला दिला की तू आपला वेळ इथे झाडं उगवायमध्ये नको घालवू, कारण की ही बंजर जमीन आहे, इथे काहीच सुद्धा उगणार नाहीये. तर हे आहे पॅराग्राफ 4 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट ट्रीज डिड मुलाई प्लांट ऍट द बिगिनिंग. सुरुवातीला मुलाईनी कोणते झाडं लावले. ऍट द बिगिनिंग मुलाई प्लांटेड बॅम्बूज. तर सुरुवातीला त्यांनी कोणते झाडं लावले होते, बॅम्बू ट्रीज लावलं होतं. सॅपलिंग म्हणजे की छोटे झाडं. हे आहे, हे सुद्धा पॅराग्राफ 4 मधनं, चौथ्या पॅराग्राफ मधनं. अपार्ट फ्रॉम द सॅपलिंग्स व्हॉट एल्स डिड मुलाई कॅरी टू द आयलँड. आता हे विचारतात की सॅपलिंग्सच्या अलावा, सॅपलिंग्सच्या शिवाय आणि त्यांनी काय काय मुलाईनी आयलँड मध्ये घेऊन गेला. तर बघा आन्सर याचा, अपार्ट फ्रॉम द सॅपलिंग्सच्या शिवाय मुलाई कॅरी टू द आयलँड गुड सॉइल. तर हे आपण जेव्हा नेक्स्ट सेशन मध्ये चॅप्टर वाचू तर हे सगळं पण येणार आहे. बघा, आन्सर तुम्ही आपले आधीपासूनच तयार ठेवा. तर मुलाईनी त्याच्याशिवाय गुड सॉइल म्हणजे चांगली जी माती होती ती नेली. हिप्स ऑफ आंट्स, ठीक आहे ना, हिप्स ऑफ आंट्स नेले. म्हणजे आंट्स म्हणजे काय, मुंग्या नेल्या तिथे त्यांनी आपल्या बरोबर घेऊन गेला. आणि डिफरंट टाइप्स ऑफ ग्रासेस आणि विविध प्रकारच्या जे गवत असते ती पण तो तिथे घेऊन गेला. हे आन्सर मिळालं आहे पॅराग्राफ 5 आणि 6 मध्ये. व्हॉट अदर थिंग्स केम टू द आयलँड विथ द ट्रीज. आता हे जेव्हा झाडं लागले तेव्हा अनेक काय वस्तू येऊ लागल्या याच्या बरोबर. विथ द ट्रीज केम अलॉंग बर्ड्स. आता झाडं लागले तर तिथे काय आले, बर्ड्स म्हणजे पक्षी आले. इन्सेक्ट्स अँड अॅनिमल्स आले, म्हणजे की जे बारीक बारीक इन्सेक्ट्स असतात ना, कीट पतंगे, किडे मकोडे, ते आले. आणि अशाच प्रकारे अॅनिमल्स म्हणजे की मोठे जानवर सुद्धा आले. मेनी मोर सीड्स अँड डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईफ टू द आयलँड. आणि पक्षी आले तर विविध प्रकारचे वीज सुद्धा आले त्यांच्या बरोबर. आणि अशाच प्रकारे लाईफ आली त्या आयलँड मध्ये. लाईफ म्हणजे हे सगळे जिवंत पशु पक्षी आल्याने लाईफ आली.
हाऊ मच एरिया डज मोलाई काथुनी कव्हर टुडे? तर मोलाई काथुनी आजच्या डेटमध्ये किती एरिया कव्हर करते? टुडे मोलाई काथुनी कव्हर्स एन एरिया ऑफ नियरली 1500 एकर्स, म्हणजे 1500 एकड़ एवढी जमीन आहे मोलाई काथुनीची. तर हे आहे पॅराग्राफ 9 मध्ये. व्हॉट डू द एलिफंट विजिट्स शो? जे हत्ती तिथे येतात ते काय दाखवतात, काय दर्शवतात? द एलिफंट विजिट्स शो दॅट द होल फॉरेस्ट इज इन व्हेरी गुड कंडिशन, वेल ग्रोन. हत्ती तिथे येऊ लागले तर हे दाखवतं की तो जो जंगल आहे तो खूप छान वाढला आणि त्याचा हेल्थ खूप चांगला होता, म्हणजे की ते जंगल खूप मस्त होऊन गेलं होतं. हे पॅराग्राफ 9 मधनं. व्हॉट हार्डशिप्स डिड मुलाई सफर ऑन द आयलँड? मुलाईनी त्या आयलँड मध्ये, त्या बेटामध्ये काय जे आहे सफर केलं, म्हणजे काय त्रास त्यांनी भुगतले? मुलाई सफर द हार्डशिप्स लाईक हेवी रेन्स. तर त्यांनी हे जे भुगतलं ते काय होतं? खूप मोठा पाऊस, भारी पाऊस, स्कॉर्चिंग हीट, त्याच्याच बरोबर खूप गरमी भयंकर, अपोजिशन फ्रॉम द पीपल, लोकांची अपोजिशन, लोक त्याची विरोध करत होते, स्टीलिंग फ्रॉम द फॉरेस्ट, आणि लोक त्याच्या जंगलातनं वस्तू चुरवून घेऊन जात होते, किलिंग बाय द पोचर्स, ठीक आहे, आणि शिकारी लोक जे किलिंग करत होते ते सुद्धा जे आहे किलिंग म्हणजे मारणं पशुपक्षींना, हे सगळं त्यांनी सहन केलं. हे पॅराग्राफ 10. व्हॉट डिड द एलिफंट्स डिस्ट्रॉय? एलिफंट्सनी, हत्ती जेव्हा तिथे आले त्यांनी काय विध्वंस केला? द एलिफंट्स डिस्ट्रॉयड द राईस फील्ड. तर त्यांनी जे राईस म्हणजे तांदुळाचे जे खेत होते ते सगळे डिस्ट्रॉय केले. अँड द हट्स ऑन देअर वे, आणि जितके त्यांना हट्स म्हणजे की जे हट्स कुटिया असतात त्या सगळ्या त्यांनी तहस नहस करून टाकले. हे पॅराग्राफ 11. व्हॉट डज मुलाई कीप फॉर हिज ओन लिव्हिंग? मुलाई आपल्या स्वतःच्या राहण्यासाठी त्यांनी काय ठेवलं? मुलाई कीप्स कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग. तर त्यांनी हे कॅटल्स ठेवले आपल्या राहण्यासाठी. पॅराग्राफ 12. व्हॉट इज मुलाईज मेसेज टू द वर्ल्ड? त्यांनी पूर्ण दुनियाला काय शिक्षा दिली, काय आपलं एक म्हणजे की संदेश दिला? मुलाईज मेसेज सेज दॅट ईच वन ऑफ अस शुड प्लांट अँड ग्रो ऍटलीस्ट 2 trees. तर त्यांनी असं म्हटलं की आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनात कमीत कमी 2 झाडं उगवावे. ट्रीज विल हेल्प अस टू ब्रीथ हॅपीली, आणि त्याच्याने आपण खूप प्रसन्नतेने जे आहे ब्रीथ करू शकू, श्वास घेऊ शकू. तर हे आहे पॅराग्राफ 14. तर अशा प्रकारे हा चॅप्टरचा आजचा भाग आपला संपलेला आहे. आज आपण पाहिलं किती प्रेरणास्पद कहाणी आहे, की त्यांनी कसं इतक्या सर्पांना मेलेलं पाहून त्याच्या आत म्हणजे किती भावना उमटली आणि त्यांनी त्याला बदलायचं सोचलं. आता तो पुढे काय करणार आहे हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये पाहूया. टिल देन, बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.